धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या बैठकीत गोंधळ। बैठकीत ओमराजे निंबाळकर आणि आनंद पाटलांमध्ये शाब्दिक चकमक। मंत्री प्रताप सरनाईकांनी पवनचक्की ठेकेदार आणि शेतकऱ्यांची बोलावली होती बैठक। महिन्याभरात लातूरच्या जिल्हा रुग्णालयाच्या कामाचं भूमिपूजन करू, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं आश्वासन। साताऱ्याच्या कोयना धरण परिसरामध्ये भूकंपाचा धक्का। 2.9 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के। भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात भीतीचं वातावरण। अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातल्या माधान गावात ढगफुटी सदृश पाऊस। मुसळधार पावसामुळे संपूर्ण गावाला तलावाचं स्वरूप। पावसाचं पाणी शिरलं घरांमध्ये, पिकं सुद्धा गेली पाण्याखाली। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा ढगफुटी सदृश पाऊस। मुसळधार पावसामुळे नदीला पूर, शेतात साचलं पाणी। प्रशासनाकडनं खबरदारी घेण्याचे आदेश। सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाची दमदार बॅटिंग। जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कायम राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता। वाशिम जिल्ह्यातही मुसळधार पाऊस। संततधार पावसामुळे वाशिममधलं जनजीवन विस्कळीत। प्रशासनानं नागरिकांना सुरक्षित राहण्याचं केलं आवाहन। हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर। आजेगाव जवळच्या ओढ्याला पूर आल्यानं रस्त्यावरची वाहतूक ठप्प। पालघर जवळच्या समुद्रात मच्छीमार बोटीला मालवाहू जहाजाची धडक। मालवाहू जहाजाच्या धडकेमध्ये बोटीतले 4 खलाशी समुद्रात फेकले गेले। जवळच्याच मासेमारी करत असलेल्या बोटीमुळे खलाशांचा जीव वाचला। धाराशिवमध्ये मुसळधार पावसामुळे तेरणा धरण ओव्हरफ्लो। धरणावरील अरुंद पुलावर गर्दी। धरण ओव्हरफ्लो झाल्यानं परिसरातल्या गावांना मोठा दिलासा। आदिवासी विद्यार्थ्यांचा नदीमधनं जीवघेणा प्रवास। अलिबागच्या खुटलवाडीतील आदिवासी वस्तीतला प्रकार। पावसाळ्यात रस्त्यावरच्या वाहत्या पाण्यातनं कसरत। पूल नाही, रस्ताही नाही, ग्रामस्थ प्रचंड हैराण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।